थोडं आता लक्षात आलं की आपण जशी पहिली श्रद्धेने केला पहिला दिवस सुदर्शन क्रियेचा, तसा दररोज श्रद्धेने आपण केला तर होईल. अगदी अगदी बरोबर आहे. अगदी मेन पॉइंट आहे हा, हेच टॉपिकचं नावाचं ना, ऑनरिंग द प्रॅक्टिस. ते रेकॉर्डिंग सुरुवातीलाच करणार होते, विसरले, आता ऑन केलंय. जे मिस मिस होते ना ज्यांचं, त्यांच्यासाठी मग लिंक देऊ शकतो म्हणून. येस, सो आतापर्यंत सतो दीर्घ काल झाला आणि नैरंतर्य हवंय, हा सातत्य हवंय आपल्याला. येस. ओके. पुढे सत्कार सेवित. मग तेच म्हणतायत, सन्मान पाहिजे, सन्मान गुरुप्रती, जे ज्ञानाचं सोर्स आहे त्याप्रती, आणि जे ग्रहण करणारे आहेत त्याप्रती पण, म्हणजे स्वतःप्रती पण ठेवायचंय गुरुदेव म्हणतात. तर ह्याची उदाहरणं अनेक दिली आहेत गुरुदेवांनी, मी पटपट पटपट सांगते. जे गीतकार संगीतकार आहेत त्यांना गीत संगीताबद्दल सन्मान असतो, आणि ज्यांनी शिकवलं त्यांना हे करायला त्यांच्या प्रती पण असतो. ना आपण बघतो ना स्टेजवर जातानाच ते नमस्कार वगैरे करून जातात, म्हणजे त्यांच्यातलं ते रिस्पेक्ट रेव्हरन्स वेगळाच असतो. जे खेळाडू आहेत त्यांना त्यांच्या कोच बद्दल सन्मान असतो, त्याशिवाय ते पुढे प्रगतीच करू शकत नाही. ठीक आहे. असं जर नसेल ना, ती जी अटेंटिव्हनेस आणि ऑनर आहे ना, हा जर नसेल तर काय होणार, गुरुदांनी ते पण सांगितले. का करायचं ते पण सांगतात बघा गुरु आपले. केलं नाही तर काय होईल. देन दॅट पर्सन कीप्स जजिंग हिज कोच. मग आपण जज करत राहतो. ऍडव्हान्स कोर्स मध्ये पण आहे ना, 3 अडथळे येतात, त्यातला आपण जज करतो गुरुला, त्या टेक्निक्सला. हे सगळं घडतं. त्यांना वाटायला लागतं की मग कोचची गरज काय आहे, असं जजमेंट आले की असे प्रश्न येणारच आहे की नाही. तर सन्मान ठेवणे हे पण अभ्यास आहे. दिस इज अभ्यास, प्रॅक्टिस म्हणतात ते. मग झालं का अभ्यासासाठी एवढंच बास आहे का? तर गुरुदेव म्हणतात नो. जसं एका बैलगाडीला 2 बैलांची गरज असते ते व्यवस्थित चालायला, बॅलन्स्ड होऊन चालायला, तसं त्या त्या गाडीचा एक बैल किंवा एक पहिया अभ्यास आहे असं समजूया. दूसरा पहिया है वैराग्य, तो इसको इंग्लिश में कहते हैं डिस्पॅशन. ऍडव्हान्स कोर्स मधला पण 6 पिलर्स मधला एक आहे. नेक्स्ट सूत्र इथं आपलं संपलं, हा. सत दीर्घकाल नैरंतर्य सत्कार सेवित दृढभूमी. पुढचं सूत्र आहे, सूत्र असं नाही, ते बहुतेक वैराग्याबद्दलच सांगतात गुरुदेव. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. तर थोडं थोडं बघूया. पहिला आहे दृष्ट अनुश्रविका विषय. म्हणजे आपलं मन आहे ना, जसं घोडा उधळतो की नाही, गॅलॉप शब्द वापरलाय गुरुदेवांनी. मन घोड्यासारखं उधळत राहतं, हा. आणि ते कुठं उधळतं? 5 इंद्रियांप्रती. माहिती आहेत ना 5 इंद्रिय? हा, बघणे, ऐकणे, चव घेणे, स्पर्श करणे आणि चव घेणे, है ना. नुसते बसून जरी असलो तरी आपले डोळे बंद असले उघडे असले तरी आपलं मन हे इकडे तिकडे पळतच राहतं. मग हे जसं डोळ्यांबाबतीत आहे तसं बाकी 4 इंद्रियांबाबतीत पण आहे. असं का होतं? कारण आपल्यामध्ये ते क्रेविंग आहे. क्रेविंगला तृष्णा म्हणतात, संस्कृत शब्द. साध्या मराठी भाषेत म्हणायचं तर ती तहान. ती भूक असते ना काहीतरी करण्याची, काहीतरी हवंय त्याची, त्या प्रति मन पळत राहत. मग वैराग्य म्हणजे काय? तर त्याबद्दल गुरुदेव म्हणतात, इट इज रिट्रायव्हिंग युअर सेन्सेस फ्रॉम द क्रेविंग or from the thirst for something back to its source for few moments. वैराग्य म्हणजे ज्या दिशेने मन पळायला लागले ना, तिकडून त्याला परत स्वतःमध्ये जो स्रोत आहे त्यामध्ये स्थित करणं, हा. ब्रिंगिंग इट बॅक टू द सोर्स. मग ते समोर कितीही खूप सुंदर सुंदर. दृश्य असू दे. हा, कोण काय बोललं का विजय भैया?
कितीही सुंदर दृश्य असू दे पुढं, कितीही इंटरेस्टिंग वाटू दे समोरचं, कितीही टेस्टी फूड असू दे पुढे, तर त्यात कशातही भाळलं न जाता, मोहून न जाता, कितीही सुरील संगीत कानी ऐकू येऊ दे, हे सगळ्या सेन्सेस बद्दल गुरुदेव वेगवेगळे उदाहरणं देत आहेत. कितीही एकदम छान फील होणारा टच असू दे, हा, या सगळ्यातून मनाला वर्तमानात आणणं, सोर्स कडे घेऊन येणं म्हणजे वैराग्य. आणि ही ध्यानाची दुसरी गरज आहे. पहिलं अभ्यास आणि दुसरी मूलभूत गरज, बेसिक रिक्वायरमेंट आहे मेडिटेशनची. आणि हेच मगाशी मी बोलले ना की ध्यानात बसताना हे आणलंच पाहिजे, वैराग्य उद्भवलंच पाहिजे, नसेल तर ते आणायचं आहे, तरच सखोल ध्यानाची अनुभूती होणार. आणि बिना वैराग्याचं मेडिटेशन, ध्यान हे उपयोगाचं नाही. इट इज ऑफ नो यूज म्हटलं गुरुदेव. का? कारण बघा, ध्यान करतो ती रेस्ट मिळण्यासाठी ना, डीप स्टेट ऑफ रेस्ट. हा, तर ते नाही मिळणार मग जर वैराग्य नसेल तर. आला ना एक्सपिरियन्स असा, ते बघा लॉंग क्रियेनंतर आपल्याला नेहमीच वाटत राहतं. तर तुम्ही किती लोकांनी हे आता रिसेंटली केलंय माहित नाही, क्रियेनंतर कुठे काय लक्षात येत नाही, पण ती गाढ झोप पण नसते आणि पूर्ण सजग पण नसतो. ती जी स्टेट आहे, किंवा मेडिटेशन मध्ये सुद्धा होतं ना, वी फील सो फ्रेश की पुढचे 23 तास, ते काय 1 तास आपण क्रिया केली, अर्धा तास 20 मिनिटं ध्यान केलंय, त्यानंतर 24 आवर्स साठी ती जी एनर्जी राहते ना आपल्यामध्ये, ती याच स्टेटमुळे राहते. सखोल ध्यानाची अनुभूती होते म्हणून. आपलं मन आहे ना थकून जातं, अगदी जळून जातं ते डिझायर्सच्या मागे पळून पळून. डिझायर्स माहिती आहेत ना, इच्छा, आकांक्षा. ऍक्च्युली आकांक्षा वगैरे थोडं स्ट्रॉंग होऊन जाईल पुढे, सध्यासाठी डिझायर म्हणजे इच्छाच पकडूया. जरा आपल्या आयुष्यात मागे वळून पहा म्हणतात गुरुदेव. हा, ज्या ज्यावेळी इच्छांच्या मागे पडलोय आणि ती मिळालीये, त्यानंतर तरी स्थिर झालंय का मन? हा, हो आहे क्या? है ना आपल्या हॅपीनेस कोर्स मध्ये, व्हेन विल यू बी हैप्पी? जब शादी हो जाएगी. नहीं, पहले नौकरी लगेगी. नहीं, पहले अच्छे मार्क्स मिलेंगे स्कूल कॉलेज में, है ना, फिर नौकरी, फिर छोकरी, फिर घर बंगला गाडी, फिर बच्चे, बच्चों के बच्चे, है ना. मग ते डिझायरच आहे ना एका प्रकारचं. ते मिळालं तरी पण मन स्थिर राहत नाही. का? कारण आपण पूर्ण फील नाही करत, फुलफिलमेंट राहत नाही. का? कारण ते फक्त आपल्याला खुशी, ते आनंदाची इच्छा दाखवतात. मग ह्याच्यासाठी गुरुदेवांनी छान उदाहरण दिलंय. ते असतं ना यात्रेमध्ये, उरसामध्ये, मॅरी गो राऊंड माहितीये? मॅरी गो राऊंड, घोडा असतोय टांगलेले असे खूप सारे घोडे, त्याच्यावर आपण बसतो आणि फिरतो. कुठं जातो फिरून फिरून फिरून? कुठंच नाही ना. डिझायर्स पण आपले तसेच आहेत, फिरून फिरून गंगावेश म्हणतात तसं पुन्हा तिथंच येतो. त्याला मॅरी गो राऊंड म्हणतात इंग्लिशमध्ये. आले तुमच्या लक्षात? मला दोघच दिसत आहेत, दोघांनाच विचारते. माधुरी दिदी, दीपक भैया, कळाले का घोडा? हा, मग आपल्या इच्छा तशा आहेत. जसे घोडे आपल्याला कुठंच नेत नाहीत, त्या खेळण्यावरचे तिथंच आणून सोडतात. जरी आपण माइल्स अँड माइल्स ट्रॅव्हल केलं तरी ही एक माया आहे, इच्छा म्हणजे, पण जे आपल्याला कुठंच नेऊन पोचवत नाही. आणि आपलं आयुष्य हे याच प्रवासावर निघालंय म्हणतात गुरुदेव. ते तुकडुक तुकडुक घोड्यासारखं पळतच आहे, गेलोपिंग 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 अँड रीच नोवेअर. ठीक आहे, भागो और कहीं मत पहुंचो. द माइंड विच इज ऑब्सेस्ड विथ डिझायर कॅनॉट मेडिटेट. म्हणजे मन इच्छांनी एवढं ऑब्सेस, म्हणजे कळतंय, इच्छांनीच वासना पूर्ण झाले की नाही, ऑब्सेस म्हणजे गच्च भरलंय, ते ध्यानच करू शकत. माणसांमध्ये ना 2 प्रकारच्या वृत्ती असतात. ऍटिट्यूड कळते तुम्हाला? ऍटिट्यूड वृत्तीच म्हणतो ना आपण त्याला, सवयी वगैरे म्हणू शकतो. अशी लोक ज्यांना वाटतं की मनामध्ये काही इच्छाच नको, तर गुरुदेव ह्याला नेहमी म्हणतात, रील्स मध्ये पण ऐकलं असेल बघा तुम्ही, तर इच्छा नसणे पण एक इच्छाच आहे ना, की मला इच्छा नकोय म्हणून, है ना. आणि ते म्हणतात की इच्छांना नष्ट करा. असं नाही होत.
दुसऱ्या प्रकारची लोक कोण आहेत माहितीये? ते पूर्ण आयुष्य इच्छांना मारण्यामागेच धावतात. मग गुरुदेव म्हणतात ती लोक बीटिंग अराउंड द बुश करतात. हा वाक्प्रचार आहे, म्हणजे ह्याने काही निष्पन्न होणार नाही. बीटिंग अराउंड द बुश. ठीक आहे, हे तत्व आपण ध्यानात घेतलं पाहिजे, गुरुदेव म्हणतात. पुढे आहे ते जे वैराग्याबद्दल होतं, पहिला पाठ झाला. काय होतं? दृष्ट अनुश्रविका विषय. ठीक आहे, मन आपलं हे असं विषयांमागे पळत राहतं. विषय म्हणजे डिझायर्स इथे. पुढे आहे वितृष्णस्य वशीकरण. मग आता याला कसं वशमध्ये करायचंय, त्यासाठी गुरुदेवांनी दिलेत काही पॉइंट्स. ऐकू येते? इथं काहीतरी ते ढोल वगैरे वाजायला लागलेत. ऐकू येते? माझा आवाज येतोय? हा. क्रेविंग फॉर एनी सेन्स ऑब्जेक्ट. ओके, क्रेविंग म्हणजे तीच किती तहान, भूक. इंग्लिशमध्ये क्रेविंग म्हणतात. आणि पुढे अवर्जन शब्द पण येईल, सांगून ठेवते आता. तिरस्कार म्हणजे एखादी गोष्ट हवी हवीशी वाटणे इज क्रेविंग, आणि एखादी गोष्ट नकोच आहे, हा, दोन्ही अपोजिट्स आहेत, ते अवर्जन. मग हे दोन्ही पण नकोच ऍक्च्युली, त्या मागची कारण गुरुदेव सांगतात. तर जेव्हा आपल्याला हवं हवंसं पाहिजे असतं ना, तेव्हा पण मनासाठी तो अडथळाच आहे. कारण ध्यानामध्ये कोणतीही इच्छा, अपेक्षा न ठेवता, एक्सपेक्टेशन न ठेवणे पण एक आपण अपेक्षाच ठेवतो ना, तो पण अडथळा आहे. सेंटेन्स असा आहे, एनी एक्सपेक्टेशन इन मेडिटेशन इज अन ऑब्स्ट्रक्शन. ध्यानामध्ये कोणती अपेक्षा ठेवणं पण एक अडथळा आहे. माहितीये, काही लोकांना असं वाटत असतं की ध्यानात बसलोय, मग एक असं उजेड येईल, स्वर्गातून कुणीतरी येईल आणि मग ते त्यांना हाताला धरून घेऊन जातील. येतात ना आजकाल ते तसे कार्टून पण. मग आपण असं ध्यानात बसतो आणि तीच अनुभूती व्हावी असा विचार करत बसतो. ठीक आहे, तो असा प्रकाश पडणार आणि मग लाखो तारे येणार. हा, मग हे सगळे विचार आपल्या ध्यानासाठी अडथळा आहेत. जर आपल्यामध्ये वैराग्य असेल तर मग यू विल फील दॅट यू आर नॉट गिव्हिंग अप एनिथिंग. हा, वैराग्य असताना ना आपल्याला कशाचा त्याग करतोय असं वाटत नाही. हा, आपल्या कुठल्या खुशीचा, आनंदाचा, प्लेजर्स म्हणजे आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टींचा, खुशींचा त्याग करतोय असं वाटत नाही. खुशीची जी इच्छा आहे की नाही, डिझायर फॉर हॅपीनेस, तेच आपल्याला दुःखी करतं. इट मेक्स यू अनहॅपी. जर आपण आत्मपरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की जेव्हा जेव्हा आपण दुःखी आहे, तेव्हा तेव्हा त्याचं कारण आपली इच्छा, खुश होण्याची इच्छाच आहे. आणि जर खुश होण्याची ती तृष्णाच नाही ठेवली, इफ यू डोंट क्रेव फॉर हॅपीनेस, देन यू आर हॅपी. मग तुम्ही आनंदी असता. म्हणजे थोडक्यात काय, आपण ते हवयच्या मागे जे पळतो ना, तेच आपल्याला दुःखी करतं. आणि जेव्हा आपण खुशीच्या मागे नाही पळत आहे, आपण मुक्त आहे, वी आर लिबरेटेड, तेव्हा मग आपल्याला प्रेमाची, परमप्रेमाची अनुभूती होते. यालाच परम वैराग्य पण म्हणतात. दिस इज परम वैराग्य. आणि ही आहे दुसरी पायरी. सो ध्यानासाठी अभ्यास आणि वैराग्य, तेव्हाच आपण मुक्त फील करतो, लिबरेटेड फील करतो. तुम्हाला माहिती आहे आनंद म्हणजे काय? तो एक विचार आहे मनामध्ये. जेव्हा आपल्याला वाटतं आपल्याकडे काहीतरी, आपण आनंदी होतो. आणि आपल्याला जे काही पाहिजे ते मिळालं तरी आपण आनंदी असतो का? मग आपल्याला वाटतं की अरे यार, असं नको होतं, असं पाहिजे होतं. ठीक आहे, याची उदाहरणं आपल्याच लाईफमध्ये खूप आहेत, आपलं आपण लावून घेऊ शकतो. सो वैराग्याला गुरुदेव एका वाक्यात म्हणतायत, पुटिंग अ स्टॉप टू क्रेविंग फॉर हॅपीनेस. वैराग्याला गुरुदेव म्हणतायत की ती जी आनंदाची तृष्णा आहे ना, त्यालाच स्टॉप करणं, त्याला थांबवणं, त्याला फुल स्टॉप लावणं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुःखी राहायचंय. हा, इट डझंट से की दॅट यू शुड नॉट एन्जॉय. असं पण नाही की तुम्ही एन्जॉय करताय, मजा मस्ती करायची नाहीये. पण मनाला या तृष्णेपासून, आनंदाच्या तृष्णेपासून बाजूला काढायचंय.
तेव्हाच तुम्ही ध्यान करू शकता. ते जे पाच पाच मॉड्युलेशन्स बघितले होते, मनाची 5 वृत्ती, त्याच्यातून आपण बाहेर पडतो आणि तेव्हा योगा होतं. आपले जे स्वप्न आहे, जी फॅन्टसी म्हणतो ना, कसलं भ्रमातलं विश्व, फॅन्टसी माहितीये ना, जे नाहीये तसं इमॅजिन करणं. तर याला ऑफर देम टू फायर, याला आगीमध्ये विसर्जित करा म्हणतायत गुरुदेव. तुम्हाला असं कोणता मोठा आनंद पाहिजे? हाऊ लॉंग कॅन यू हॅव इट? किती वेळ घ्याल हे? कधी नाही कधी हे धरती सोडून जाणारच आहे, सगळं संपुष्टात येणारच आहे, सगळं क्षणिक आहे. ही पृथ्वी तुम्हाला खाऊन टाकणार आहे. म्हणून मुक्त व्हा. फ्री युअर सेल्फ फ्रॉम फिवरिशनेस दॅट इज ग्रिपिंग युअर माइंड. द अर्थ इट्स यू अप, बिकम फ्री. सगळे लोक फ्री झालेत आणि आपापल्या घरात बसलेत बघा, व्हिडिओ ऑफ करून. that will become stay home, the packing material ops. ओके. गुरुदेव म्हणतात जी काही वस्तू आहे ना, खुशीची वस्तू, ती जे एखादं स्वीट असतं त्याच्यावर कव्हर असते की नाही, तशी होऊन जाते. पॅकेजिंग मटेरियलला तर काही चव नसते ना, तसं आपलं होऊन जातं जर आपण इच्छांच्याच मागे पळत राहिलो तर. जी काही तृष्णा येते त्याचा अभ्यास करा म्हणतात गुरुदेव, आणि लक्षात ठेवा की आपण मरणार आहोत. मग आपण साखरेसाठी तहानलेले भुकेलेले असतो, जेवणासाठी, गोड खाण्यासाठी. तर गुरुदेव म्हणतात त्या तृष्णेमागे काय आहे ना, ते सजगतापूर्वक कॉन्शियसली चेक करा, आणि मग तुम्हाला लक्षात येईल की याच्या मागे काही नाहीये. यू मे क्रेव फॉर ब्युटिफुल सीन्स. काही लोकांना ना खूप ट्रॅव्हलिंग करायचं असतं. का? कारण त्यांना सिनिक ब्युटी बघायची असते. सौंदर्य बघायचं असतं निसर्गातलं. किती वेळ बघून बघून बघणार? कधीतरी डोळे बंदच होणार आहेत ना. ते छान दिसतंय तिथं पण आपले डोळे आपोआप बंद होतात आणि आपण ध्यानात जातो की नाही. तिथली पण ते सीन बिन सगळं विसरून जातो. वासनेमध्ये किती राहणार? हाऊ मच सेक्स कॅन यू हॅव? गुरुदेव म्हणतात करून टाका आणि समून टाका एकदाच. तुम्हाला लक्षात येईल की ह्यानंतर सुद्धा काही नाही. थोड्या क्षणासाठी आहे, ते शरीर अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि मग नंतर तेच ते छान छान पॅकेजिंगचं कव्हर वाटायला लागतं. सो हे 5 इंद्रियांमधून कसं आपल्याला ते मनाला काढायचंय ना, वैराग्य अनुभवायचंय, त्याचे वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत गुरुदेवांनी. झालेत ही सगळी. वैराग्य स्किलफुली कमिंग प्रॅक्टिस, नॉट ब्लेमिंग. ओके. वैराग्य ना अगदी कौशल्याने त्यातून बाहेर पडायचं, त्याच्याबद्दल ब्लेम नाही करायचं की मला हे डिझायर आलंय मग मी काय करायचं. कारण आपण जर घाबरलो ना आपल्या त्या इंद्रियांच्या इच्छांना, तर आपण त्यापासून पळायला लागतो, आणि मग हे एक टेम्पटेशन होऊन जातं. टेम्पटेशन कळतं तुम्हाला? तीव्र इच्छा व्हायला लागते मग त्याची, आणि त्या तीव्र इच्छेची पण भीती हे खूपच भयानक आहे म्हणतात गुरुदेवांनी. सेंटेन्स वापरले, फिअर ऑफ टेम्पटेशन इज वर्स. पुढचं सूत्र आहे, आता छोटच राहिलंय, करूया ना आपण सगळे. अश्विनी दीदी, सॅमसंग वरती कोण आहे? सुवर्णा दीदी, शिवाजी भैया, सुषमा दीदी, आहे का तुम्ही इथं? एक स्टोरी आहे आणि पटकन संपेल. पुढचं सूत्र आहे, उद्या उद्या करूया. उद्या भैया मला वेळ नाही आहे, तुम्हाला कंटिन्यू नाही, करा. पुढे कंटिन्यू कर. 2च पानं आहेत. कंटिन्यू करता येईल. स्टोरी स्टोरी आहे, पटकन करते. तत्परम पुरुष ख्यातेर गुण वैतृष्ण्यम. आपल्याला जेव्हा आपलं मूळ स्वभाव लक्षात येतो ना, मग तेव्हा ते जे सच्चिदानंद वगैरे ना, टोटल ब्लिस, त्याची अनुभूती होते. आणि जे गुण आहेत ना, सत्व रजस तमस, त्या भीतीपासून पण आपण मुक्त होतो.
या जगाच्या भीतीपासून पण भीतीच गायब होते म्हणतात गुरुदेव. जसं की हे काय येते भीती, जसं की एखादा डायबेटिक पेशंट आहे ना, त्यांना पुढं मिठाई दिसली की भीती वाटते. का? कारण ते दिसलं की त्यांना वाटतं की मी खाईन का काय, कारण त्यांना त्याच्यापासून बंदी आणली आहे ना, है ना. डज नॉट माइंड इफ देर. पण एक अशी व्यक्ती ज्या आतूनच गोड आहेत, हा, म्हणजे त्यांच्या आतूनच तो गोडवा तृप्त आहेत ते गोडव्याने, तर त्यांना किती मिठाईच्या दुकानात न्या, पुढं समोर किती पण आणून द्या स्वीट्स, त्यांना त्याचा काही फरक पडणार नाही. दे विल नॉट माइंड इट. याला परम वैराग्य म्हणायचं, सुप्रीम डिस्पॅशन. म्हणजे थोडक्यात काय, आपण या जगापासून पळायचं नाहीये, त्याबद्दल भीती पण बाळगायची नाहीये. पूर्ण, मग अशी राधिका दिदींनी शब्द वापरला तो, कम्प्लिटली सेंटर्ड, हा, आत्मकेंद्रित व्हायचं आहे. गुरुदेव एनलाइटनमेंट बद्दल बोलतात, ह्याला आपण मराठीत आत्मसाक्षात्कार वगैरे पण म्हणतो. ज्ञान ज्ञान ट्रान्सलेट शब्द काढला होता. एनलाइटनमेंट कळतंय तुम्हाला? जसं गुरुदेव आहेत एनलाइटन्ड, ज्ञानप्राप्ती ज्यांना झालीये त्यांच्याबद्दल पण लोकांच्या मनामध्ये खूप आयडियाज असतात, हा, विशिष्ट आयडियाज असतात. ऐका, ख्रिश्चन लोक जे आहेत ना, ख्रिश्चन धर्मातली ती लोक म्हणतात की जे अमीर लोक आहेत ना, ती कधी ज्ञानप्राप्ती, ते कधी एनलाइटन नसतील. एनलाइटन शब्द कळाला तुम्हाला आता? आत्मसाक्षात्कार किंवा साक्षात्कार झालेली लोक. इथून पुढे एनलाइटनच म्हणेन, कारण खूप वेळा तो शब्द आलाय. शक्यच नाहीयेत की अमीर आहेत आणि ते एनलाइटन्ड आहेत. गरीबच लोक साक्षात्कार असू शकतात, असं ख्रिश्चन लोकांचं म्हणणं असतं. हा, त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. ते रामला साक्षात्कार झालेली व्यक्ती, साक्षात्कार झालेले मानत नाहीत. का? कारण ते राजा होते आणि राजा तर धनवान असतात ना. सो त्यांच्यासाठी आता हे इंग्लिश म्हण आहे, एखादं उंट ते सुईचं ते होल असतं ना, त्यातून जाईल, पण त्यांच्यासाठी अमीर व्यक्ती हा साक्षात्कार झालेला आहे असं होणे नाही. तो गुरुदेवांबरोबर घडलेला एक प्रसंग सांगतात. एकदा ते बँगलोरवरून दिल्लीला चाललेले, एअरपोर्ट वरती ते एका सज्जनाला भेटले. ते एक ख्रिश्चन प्रिस्ट होते, म्हणजे ख्रिस्ती धर्मातले पुजारी. त्यांनी गुरुदेवांकडे पाहिलं, गुरुदेवांनी त्यांच्याकडे पाहिलं, दोघांनी एकमेकांना स्माइल दिली, हा. आणि गुरुदेवांनी जेव्हा विचारलं की तुम्ही कसं काय माझ्याशी बोलायला लागले, ते स्वतःहून गुरुदेवांशी बोलायला लागले, कशामुळे तुम्हाला असं वाटलं की माझ्याशी बोलायचं, असं गुरुदेवांनी त्यांना सगळं विचारलं. तर ते म्हणाले, का माहिती का, तुम्ही खूप चांगले व्यक्ती वाटताय मला, म्हणून मी तुमच्याशी बोलायला लागलोय. आणि मग त्या व्यक्तीनं गुरुदेवांना विचारलं की तुम्ही जीजसला मानता का? तर गुरुदेव म्हणाले, हो मानतो. मग तो जरा आश्चर्यचकित झाला. परत त्यांनी विचारलं की खरंच तुम्ही येशूंना मानता, जीजसला मानता? मग गुरुदेव म्हणाले, हो. मग तुम्ही हिंदू नाहीये का? असं त्यांनी गुरुदेवांना विचारलं. मग गुरुदेव म्हणाले, आहे मी. मग त्यांनी परत विचारलं की मग तुम्ही कृष्णाला मानता का? तर गुरुदेव म्हणाले, हो. मग त्यांनी मग काढला सगळा चिठ्ठा खुलला, हा. ते म्हणायला लागले, कृष्ण भगवान कसे असू शकतात तुमचे? ते तर माखन चोर होते, बटर थीफ, आणि त्यांनी एवढी लग्न केलेली. आणि त्या पुजारीने, ख्रिश्चन पुजारीने पुढे बोलायला सुरू ठेवलं की कृष्ण तर तुम्हाला मुक्ती, मोक्ष देऊच शकत नाही, फक्त जिजसच देऊ शकतो. तो व्यक्ती स्वतः, जो ख्रिश्चन पुजारी होता ना, तो व्यक्ती सुरुवातीला म्हणजे मूळचा हिंदूच होता. तो म्हणतो की मी हिंदूच होतो आधीपासून, पण मी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, मी कन्वर्ट झालो. आणि जेव्हापासून मी कन्वर्ट झालोय की नाही, तेव्हापासून म्हणजे ख्रिश्चन झालोय, तेव्हापासून सगळं काही आपोआप घडते. एव्हरीथिंग इज हॅपनिंग ऑन इट्स ओन. पटपट व्हायला लागले. का? कारण येशू माझी काळजी घ्यायला लागले. जीजस इज टेकिंग केअर. मग ते पुजारींनी गुरुदेवांना, आता इथं स्टोरीचा फनी पार्ट आहे,
त्या पुजारीने गुरुदेवांना इन्सिस्ट केलं. ते ऍडवाइसला काय म्हणतो आपण मराठीत? ऍडवाइस कळते तुम्हाला? एखाद्याला आपण म्हणतो ना असं कर तसं करू नको. विजय भाई ऍडवाइस, सल्ला सल्ला दिला. तुम्ही ख्रिश्चन व्हा, ख्रिश्चॅनिटी मध्ये कन्वर्ट व्हा. हा, ते एवढे सिन्सिअर होते. गुरुदेव म्हणतात बघा, ह्यातून पण गुरुदेवांनी काहीतरी चांगलं काढलंय. ती व्यक्ती एवढी सिन्सिअर होती सांगण्यामध्ये की ते मला ट्राय करत होते ख्रिश्चॅनिटी मध्ये कन्वर्ट होण्यासाठी. ठीक आहे. असं जैन लोक पण ना कृष्णाला साक्षात्कार झालेले किंवा भगवान असं मानत नाहीत. का? कारण तेच कारणीभूत आहेत म्हणतात की युद्ध करायला. अर्जुनाला त्यांनीच प्रोत्साहित केलं की तू युद्ध कर. अर्जुन तर चालला होता सगळं सोडून संन्यास घ्यायला. कृष्णानेच त्याचं ब्रेन वॉश केलं. आणि युद्ध करायला सांगितलं. कृष्णच जबाबदार आहे एवढ्या मोठ्या महाभारताच्या युद्धाला. तो कसा काय भगवान असू शकतो, साक्षात्कार घडवून देऊ शकतो? परत परत सारखं लोणी चोरतो, एवढ्या सगळ्या बायका आहेत, सेम ख्रिश्चन सारखंच. हा, तर जैन लोक पण हे मानत नाही. जैन लोकांना कोण वाटतात माहितीये साक्षात्कारी लोक? तुम्हाला माहितच आहे आता जैन धर्मामध्ये काय असतं. जे साधू आहेत, म्हणजे जे कपडे सुद्धा घालत नाहीत, नग्न आहेत. हा, का? कारण अशी व्यक्ती जी सगळं परिधान करतीये ती कशी काय वासनामुक्त असू शकते? असूच शकत नाही. त्यांना ते म्हणतात की काय प्रूफ आहे की ते लोक वासनारहित आहेत, कुठलं लस नाहीये त्यांच्यामध्ये, लालच नाहीये. म्हणून त्या लोकांमध्ये कपडे सुद्धा घालत नाहीत. आणि ही आयडिया आहे त्यांची साक्षात्काराची. आणि पुढे जाऊन खाण्यापिण्याबद्दल पण त्यांचे नियम आहेत की जी लोक सगळं 2-2 वेळचं जेवण खातात, चॉकलेट खातात, हे संत असूच शकत नाहीत, असं जैन लोक म्हणतात. बुद्ध म्हणतात, बुद्धिस्ट लोक, त्यांचं त्यांचं वेगळंच एनलाइटमेंट बद्दल डिटर्मिनेशन आहे, डोक्यात कन्सेप्ट आहेत. जे नाचतात, गातात, जीवनाचा आनंद घेतात, ते साक्षात्कार झालेले असूच शकत नाही, एनलाइटन नाहीयेत. जे लोक संसारामध्ये रममाण आहेत ते सुद्धा एनलाइटन नाहीत. एनलाइटन म्हणजे असे जे घर सोडून गेले. माहित आहे ना, सिद्धार्थ गेले आणि गौतम बुद्ध झाले, म्हणून त्यांच्यामध्ये असं आहे. आय हॅव सीन मेनी ऑफ दीज सो कॉल्ड संन्यासीज. गुरुदेवांनी असे असंख्य संन्यासी बघितलेत, गुरुदेव म्हणतायत, जे त्यांच्या परिवाराला, कुटुंबाला भेटण्याबद्दल त्यांच्यामध्ये भीती असते. का? कारण भेटलो तर ती अटॅचमेंट होणार. हा, त्यांना वाटणार की परत जावं घरी वगैरे असं. मग एकदा ना आपल्या आश्रम मध्ये एक कैदी होते आणि त्यांनी मग संन्यास परिधान केला होता. ते त्यांच्या आईला पण भेटायला तयार नव्हते. ती बिचारी वृद्ध 70 वर्षाची लेडी आतुर होती त्यांच्या मुलाला भेटायला, पण रडल्या अक्षरशः, तरी ही व्यक्ती भेटली नाही. असंच नन्स लोक जे असतात ख्रिश्चॅनिटीमध्ये, ब्रदर्स असतात, फादर्स असतात, ते त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाप्रती एवढे निष्ठुर असतात ना. का? कारण त्यांची स्वतःची संन्यासाची वेगळीच आयडिया असते. त्यांचं म्हणणं असतं, हा, मग गुरुदेव ह्याच्यावर म्हणतायत की जर आपण सगळ्यांबाबतीत एवढे प्रेमळ आहे ना, तर तेच प्रेम आपल्या नातेवाईकांमध्ये का नाही? ही का अशी संकल्पना? म्हणून हे असे खूप सारे जे संन्यासी फिरत असतात इकडून तिकडून, ते त्यांच्या कुटुंबातील मेंबर्स बरोबर डील करण्यासाठी त्यांना डिफिकल्टी येते. सो या सगळ्या संकल्पनांमध्ये जे एनलाइटनमेंटची जी संकल्पना आहे ना, जे मूळ आहे वैराग्याचं आणि आत्मकेंद्रित होण्याचं, ते आपण विसरतो. गुरुदेव म्हणतात, जे काही जगात करतोय आपण, त्यातून थोडासा वेळ काढून जे आपण करतो त्याला योग म्हणायचं. ते योगाचं तत्व आहे. हेच 2 मेन गोष्टी या टॉपिकच्या कायम लक्षात ठेवूया आपण सगळे. माझ्यासाठी पण हे खूप आय ओपनिंग आहे. अभ्यास आणि वैराग्य. ठीक आहे. मग अभ्यास कसा ते पण सांगितलंय गुरुदेवांनी. मग यात आता पुढे म्हणतात गुरुदेव, जे 3 गुण आहेत ना आपल्या जीवनचक्रातली, सत्व, रजस, तमस. मग जेव्हा सत्व असतं ना, हे आपण नोट डाऊन करू शकतो किंवा डोक्यात फिट ठेवा. सत्व असतं तेव्हा सजगता असते, तेव्हा ज्ञान असतं आपल्यामध्ये, तेव्हा आपल्यामध्ये रुची असते, तेव्हा आपण आनंदी असतो, जॉयफुल, हॅपी,
अलर्ट, नॉलेज आणि इंटरेस्ट. जेव्हा रजोगुण असतो तेव्हा आपल्यामध्ये इच्छा असतात, तेव्हा आपण फिवरिश असतो. फिवरिश म्हणतो म्हणजे कळतंय ना, काहीतरी पाण्याची तीव्र इच्छा. अस्वस्थ असतो, दुःखी असतो. तमोगुण असतोय तेव्हा आपण भ्र भ्रमंती मध्ये असतो. भ्रम भ्रम. डिल्युजन इज वन मोर वर्ड. इल्युजन म्हणजे माया ना, डिल्युजन म्हणजे भ्रम. अटॅचमेंट असते, ज्ञानाची कमतरता असते, अज्ञान नसतंय, ज्ञान अज्ञान. लेथार्जी म्हणजे आळस असतो. मग हे ना आपल्या जीवनचक्रातले हे फेज आहेत, हे कालखंड आहेत, ते येत राहतात. पण जी व्यक्ती स्थितप्रज्ञ म्हणजे आत्मकेंद्रित आहे ना, जेव्हा आपण हे सगळं विटनेस साक्षी भावाने बघतो, तेव्हा आपण या सगळ्यातून पुढे जाऊ शकत असतो. आणि हे आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने अगदी नॅचरली इझिली शक्य होतं. मग आपण या कुठल्या गोष्टींचा तिरस्कार करत नाही. आलं तरी येऊ दे आणि परत जाऊ दे. मग तिरस्काराबद्दल गुरुदेव शेवटी म्हणतायत, जर तो आला तर तो तुम्ही त्याला प्रमोट करा, म्हणजे तो येऊ दे. हा, त्या तिरस्काराचा तिरस्कार नाही करायचा, त्याच्यासोबत राहा. यू कंटिन्यू टू क्रेव फॉर व्हॉट एव्हर दॅट यू. आपण तसे आपलं मन काय करतं, जे पाहिजे त्याच्या प्रती तृष्णा ठेवतं ना, क्रेविंग करतं. मग ते क्रेविंग करत राहा. मग या सगळ्या क्रेविंग मधून पुढे जाणं, ह्यालाच स्किल म्हणतात, हेच कौशल्य. आणि ह्या टॉपिकची मेन पंचलाईन, योगा कर्मसु कौशलम. स्किल इन ऍक्शन इज योगा. म्हणजे जे काही आपण कृतीमध्ये जे कौशल्य वापरतो ना, त्यालाच योगा म्हणायचं. द वर्ड योगा मीन्स स्किल. योग म्हणजेच कौशल्य. स्किल टू लिव्ह युअर लाईफ म्हणजे जीवन जगण्याचं कौशल्य. मॅनेज युअर माइंड म्हणजे मनाला मॅनेज करण्याचं कौशल्य. टू डील विथ युअर इमोशन्स भावभावनांबरोबर डील करण्याचं कौशल्य. टू बी विथ पीपल लोकांबरोबर राहणं. टू बी इन लव्ह प्रेममय राहणं. नॉट लेट लव्ह टर्न इन टू हेट्रेड म्हणजे त्या प्रेमाला, हेट्रेड कळते, नफरत काय म्हणायचं मराठीत, क्रोध, तिरस्कार यामध्ये परिवर्तित न होऊ देणं. या जगामध्ये सगळेच प्रेम करतात, पण ते प्रेम कायमस्वरूपी राहत नाही, है ना. ते एकसारखं प्रेम राहतं पण एकसारखं राहत नाही. दॅट डझंट स्टे सेम फॉर लॉंग. लवकरच ते तिरस्कार हेट्रेट मध्ये परिवर्तित होतं, है ना. गुरुदेवाबद्दल हनी 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 असं भक्ती सूत्रामध्ये म्हणतात. हनी हनी एवढं म्हणतात की परत डायबिटीस होऊन जातं, है ना. समटाईम्स इमिडिएट, ऑलमोस्ट काही काही वेळा तर क्षणातच हे व्हायला लागतं. पण योगा हे असंच कौशल्य आहे जे त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं. प्रिझर्वेटिव्ह कळतं तुम्हाला? लोणचं टिकून राहण्यासाठी आपण कसं त्यात मोहरीचं तेल विल वगैरे सगळं वापरतो, तसं योगा काम करतं प्रेमाला टिकवून ठेवण्यासाठी, जतन करण्यासाठी. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे जतन करणारं गोष्ट म्हणजे योगा आहे, ते स्किल आहे. आणि तेच आपलं प्रेम कायम स्वरूपी जसं आहे तसं ठेवायला मदत करतं. खूपच वेळ झालाय, मला वाटलं 40 मिनिट्स मध्ये संपेल, पण गुरुपूजा आणि आधीचं रिव्हिजन वगैरे मध्ये वेळ झाला. आजचं टॉपिक संपलाय. नेक्स्ट आहे समाधी. आता एवढं सगळं ऐकलं म्हणजे समाधीत जाण्यासाठी आपण रेडी आहे. ठीक आहे, तो नेक्स्ट टॉपिक उद्या बाकी टीचर्स घेतील. जय गुरुदेव. कोणाला काही विचारायचं बोलायचंय? बाद झाला म्हणा, आता हात जोडले आम्ही. ते बघूया. थँक्यू, ग्रेटफुल टू ऑल, मला ही संधी मिळाली त्याबद्दल. चलो, जय गुरुदेव. उद्या भेटूया. टाइम आणि लिंक तीच राहील, टाइम आम्ही पोस्ट करू उद्या. हा.